काय ग? हं, झोपा. एक गोष्ट सांगली. कोणची गोष्ट ग? ती नाही का राजाची. राजाची? ऐक, एका जंगलात आहे ना, लय प्राणी राहत होते. कोणचे कोणचे प्राणी असतात ग जंगलात सांग? हरिण, माकड, अस्वल, घुबड, हत्ती, घोडा, आपल्या दत्तासारखा. तर असे लय लय प्राणी राहत होते. आणि त्याच जंगलात एकदम डेंजर, एकदम खुंखार असा वाघ राहत होता. तो वाघ आहे ना, सगळ्या प्राण्यांना नुसता त्रास द्यायचा. कुणाला पाणी पिऊ देत नव्हता का फिरू देत नव्हता. मग एक दिवस काय झालं माहितीये का? काय झालं? एक दिवस त्या जंगलात राजा आला आणि त्याने सगळ्या प्राण्यांचे हाल बघितले. मग त्यानं तळ्याजवळ सगळ्या प्राण्यांना एकत्र केलं आणि म्हणला, तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या वाघाचा सामना करा. मग मग काय झालं ग? मग मग सगळ्यांनी मिळून त्या वाघाला पळवून लावला, है ना. चला, संपली गोष्ट. झोपा, बेटा डोळे. मग वाघ कुठे आता? तुझे प्रश्न संपतच नाही. वाघ आहे इथंच आपल्या जवळ. तू झोपून घ्या, नाही तर वाघ येईल. मग राजा राजा कुठे? वाजवायचं का? थांब ना, देवाचा घोडा येऊ दे. ए पक्या जाई रे, त्या लक्ष्मी काकूला बोलू ना. बरोबर. काय झालं, किती वेळ पण ओ लक्ष्मी काकू, ओ लक्ष्मी काकू, लक्ष्मी काकू, काय रे? का मम्मा बोलतो? लक्ष्मी काकू कुठे? ती आत्ताच गेली नदीवर. बरोबर. अरे थांब, मी पण येते. या या, चल दत्ता, चल चल. लक्ष्मी काकू, काय रे? चला लवकर मंदिरात, तुमचे सगळेजण वाट बघून राहिले. हा, चल पुढे आली मी. चल दत्ता, चल चल दत्ता, चल. तुला शाळेत नाही जायचं? जायचंय ना. मग इकडं कमून आली? केपला गुडायचं तुझ्या. चपला वय, चपला घरीच लय पाय होते. सांगितलं ना 1000 वेळा घोड्यावर बसता येत नाही म्हणून. अरे तू काय इथं कानात ना आलंय का? घोड्यावर देव बसलेला असतोय, नाही बसता येत आपल्याला. देव असतोय तो, दिसत नाही. चला चला तुम्ही, चल. तुला शाळेत जायचंय का नाही? जायचंय ना. मग जा जा, रिक्षा सुटान तुझी. पळ पळ तिकडं.
अगोदर. ते ताट घ्या अगोदर. पूजा करायची अगोदर, नंतर नैवेद्य दाखवायचे आपण. ए तुला दिसत नाही का? थांब तिथंच. नैवेद्य मनोभावे दर्शन घ्या आणि तुमच्या मनातली इच्छा देवाला सांगा आणि त्याच्या नावाचा घोडा या ठिकाणी दरवाजाला बांधा. तुमची मनोकामना वीरभद्र महाराज पूर्ण करो हीच प्रार्थना. हे लक्ष्मी थांब जरा. काय विचार केलास तू देवाच्या घोड्याबद्दल? तुम्हाला मागच नाही म्हणून सांगितलं होतं. अगं पण तुला माहिती आहे आपल्या घरी जर गडी माणूस शिल्लक नाही तर बाई माणूस कसा घोडा सांभाळणार? आणि आपल्या देवाला तर बाईची सावली पण नाही चालत. अहो मला नवऱ्याची शेवटची आठवण आहे. मी गोडा काय कोणाला देणार नाही. तुम्हाला काय करायचंय ती करा. चल चल दत्ता चल चल. ज्योते काय ये इकडे पटकन. काय इधर 10 रुपयाची चहा पावडर घेऊन जा लोक. नाही एवढा टाइम लागतोय चहा पावडर आणायला. मी सगळीकडे गेलो चहा पावडरच नाही मिळाली. हा मी सगळीकडे गेले चहा पावडर मिळाली नाही. आण पैसे इकडे. आप्पा कोणचा बापा कापू? तुम्हाला घास भेटणार नाही, कापू नका. तुम्ही जा बरी इथून. कमन त्याच्या किती टाइम होणार नाही, होणार नाही. चला निघा, 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 निघा.
ज्योते ए ज्योते काय या इकडं बस इकडं काय ग पेज पेज एक गोष्ट सांग की ग हा गोष्ट सांग की कोणची ग ती राणीची 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 आहे ना गोष्टच नसते तिला नेहमी चुलीपाशी बांधून ठेवलेलं असतं असं कस काय कसं काय शिक शिक आणि मोठी होय एवढी मोठी होय ना की तुला कोणी बांधलं नाही पाहिजे हुकून पे मग तुला कळेल कसं काय राजा काय राणी काय होते काय ग हा आज माझा पेपर आहे मला रिक्षा सोडून गेली सोडून गेली हो अशी कशी नाही गेली टाइमर गेली नाही का तू आणि काय झालं टाइमात गेले चल. काय झालंय हाताला हा पुढं पडली का हा. मी रिक्षाच्या मागे पळत होते तेव्हा लागलो दादा पुरीचा पेपर आहे तुला शाळेत सोडताना का नाही काय नाही मला अहो परीक्षेचा पेपर इथं जायचंच वाटवर आहे काय नाही मला अहो सोडा ना दादा थांब की अहो पेपर आहे शाळेत सोडताना का सोडा ना हा तिकडे जायचंच वाटवर हा सोडा ना हो